विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंदमुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले। वाढती महागाई आणि राज्य शासनाने नव्याने केलेली इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीच्या विरोधात राज्यातील रिक्षा चालक मालकांनी सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता। एसटी आणि टॅक्सीच्या भाड्याप्रमाणे वाढ न करता रिक्षांची हद्द लक्षात घेऊन भाडेवाढ करावी, भाडेवाढीचे सदोष सूत्र रद्द करावे, अनावश्यक विमावाढ कमी करावी, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीही मागे घ्यावी किंवा रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर मोफत द्यावेत, अशा विविध मागण्या रिक्षा संघटनांनी केल्या आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी लाक्षणिक बंदचा निर्णय घेण्यात आला। यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। दरम्यान मागण्यांसाठी शहरातील विविध रिक्षा संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, नितीन पवार यावेळी उपस्थित होते। भाडेवाढीचे सूत्र हे सदोष आहे। वाढती महागाई आणि जीवनमान यांचा विचार करून भाडेवाढ करावी। राज्यातील 15 लाख रिक्षा चालक मालकांची ही मागणी आहे, त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहावे। इलेक्ट्रॉनिक मीटर बाबतही राज्य शासनाची भूमिका अव्यवहार्य आहे, असे यावेळी डॉ. बाबा आढाव आणि नितीन पवार यांनी सांगितले। रिक्षा चालकांच्या मागण्यांचे निवेदनही निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना यावेळी देण्यात आले। महाराष्ट्र रिक्षा सेना आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि चालकही यात सहभागी झाले होते। हा बंद यशस्वी झाल्याचा दावा नितीन पवार यांनी केला। शहरातील सर्व संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या, मात्र काही ठिकाणी खासगी वाहतूक सुरू होती। पिंपरी चिंचवड परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी यावेळी सांगितले। आज 16 एप्रिल 2012 2 दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली आणि समतेच्यासाठी, न्यायासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज त्यांच्याच पुतळ्यासमोर रिक्षा चालकांची निदर्शनं होत आहेत आणि पुण्यातल्या रिक्षा पंचायतसह महाराष्ट्रातल्या संपूर्णपणे रिक्षा या आज कडकडीत बंद आहेत। मी महाराष्ट्र राज्य कृती समितीचा सरचिटणीस आहे। आज सकाळपासून मला फोन येत आहेत, उत्तर महाराष्ट्रात बंद आहे, विदर्भात बंद आहे, मराठवाड्यात बंद आहे, मुंबई 100% कडकडीत बंद आहे। आणि हे ज्या पार्श्वभूमीवर घडतंय, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सरकारने जो इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीचा निर्णय घेतला होता त्याला दुजोरा दिला आणि रिक्षा संघटनांची याचिका फेटाळली, तरीही रिक्षा चालक हे न्यायालयाकडे रस्त्यावर उतरले, हे नोंद घेण्यासारखं आहे। सर्वोच्च न्यायालयाने वेगळे आदेश दिलेले नाहीयेत, फक्त सरकारचा आदेश कायम ठेवलेला आहे। आमचं असं आव्हान आहे सरकारला की या महाराष्ट्रातल्या 15 लाख रिक्षा चालक तरुणांशी, प्रामुख्याने तरुणच या व्यवसायात आहेत, त्यांच्या जीवनाशी खेळू नये सरकारने आणि इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीसारखा अत्यंत अव्यवहार्य निर्णय हा मागे घ्यावा, तो सरकारचा अधिकार आहे। आणि मीटर टॅम्पर प्रूफ पाहिजे का इलेक्ट्रॉनिक पाहिजे? जर फेरफार न करणारं म्हणजे टॅम्पर प्रूफ मीटर हवा असेल तर सरकार ज्याप्रमाणे दावा करतंय त्याप्रमाणे त्यांनी जे टॅम्पर प्रूफ सील शोधून काढले, जे इलेक्ट्रॉनिक मीटरला लावलं जातं, ते सील त्यांनी मेकॅनिकल मीटरला लावावं ना, म्हणजे सगळ्यात मुद्दा निकालात निघतोय। त्याचबरोबर या 15 दिवसापूर्वी 1 एप्रिल पासून थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये पुन्हा एकदा 500 रुपयांनी वाढ झाली। मागच्या वर्षी ती 1000 वाढली होती, म्हणजे आता ती 3100 रुपये थर्ड पार्टी इन्शुरन्स रिक्षावाल्याला भरल्याशिवाय कायदेशीररित्या त्याला रिक्षा रस्त्यावर आणता येणार नाही। दुसऱ्या बाजूला रिक्षा चालक हे पासिंग करत नाही म्हणून त्यांना जोडायचं आणि पासिंग करू नये अशी व्यवस्था सतत कर वाढवत, विमा वाढवत करत राहायची, हे अन्यायकारक आहे। गेल्या 1 वर्षात दुपटीने विमा वाढलेला आहे आणि कुणाचा वाढलाय? ज्या रिक्षाचा अपघाताचं प्रमाण 1% नाही, क्लेमचं प्रमाण 1% नाही। विम्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे, मूलभूत तत्व की कमी जोखीम कमी हप्ता, जास्त जोखीम जास्त हप्ता। रिक्षाचं 1% अपघाताचं प्रमाण नसताना त्यांना विमा का वाढतोय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही आज शासनाला इशारा दिलेला आहे। आमच्या मागण्यांच्या विषयी आता परवा 12 तारखेला सरकारने दखल घेतली आणि परिवहन सचिवांनी एक मीटिंग बोलवली। त्यात रिक्षा भाडे दरवाढीसाठी नवीन सूत्र तयार करायला सरकार समिती तयार करते आणि विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षा नियमावली रिक्षाला पण घेणार आहेत। विद्यार्थी वाहतुकीची विद्यार्थी संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे। हे आणखीन पुढे जाऊन राहिले जे महत्त्वाचे प्रश्न ज्याचा उल्लेख मी मगाशी केला ते सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमचे जे कार्याध्यक्ष राज्य समितीचे शरद राव यांची चर्चा होणार आहे आणि परिवहन आयुक्तांनी चर्चेला बोलवले, बघूया काय पुढे होतंय ते।
मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार त्वरित थांबवा या आणि इतर मागण्यांसाठी मागासवर्गीय संघटनांच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार तातडीने थांबवा, अन्याय करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवा, शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 50% आरक्षण द्या या आणि अन्य मागण्यांसाठी मागासवर्गीय आणि बहुजन शिक्षक शिक्षकेतर महाचारी संघटनांच्या महासंघाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात अध्यक्ष मोहना कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सप महाविद्यालय, शिवाजी मराठा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खडक पोलीस स्टेशन, फडगेट पोलीस चौकी, रामोशी गेट, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. सक्षम अधिकारी परिभाषा बदल करा, संस्थेचे अधिकारी काढून घ्या, सक्षम अधिकार व्यापक करा. श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे आणि शिक्षक प्रसारक मंडळी पुणे या संस्थांवर तातडीने प्रशासक नियुक्त करा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक आणि अन्य शुल्क घेणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करा. दोषी शिक्षण संस्था चालकांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करा. विना अनुदानित विभागात आरक्षण धोरण राबवा. 6व्या वेतन आयोगानुसार वेतन द्या. शिक्षण संस्थातील शिक्षक आणि शिक्षकेतरांचा आरक्षण अनुशेष तातडीने भरा. कुलगुरू तसेच कुलसचिव पदांचा एकत्रित संवर्ग करून 50% आरक्षण द्या आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. केळकर आणि लक्ष्मी रस्त्यावरील चक्राकार एकेरी वाहतूक सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. केळकर आणि लक्ष्मी रस्ता तसेच टिळक चौकातील चक्राकार एकेरी वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांनी केळकर रस्त्यावर काकासाहेब गाडगिळ पुतळ्याजवळ तसेच गरुड गणपती चौकात लोखंडी बॅरिकेड्स लावले होते. नव्या योजनेची माहिती देणारे फलकही त्यांनी लावले आहेत. केळकर रस्त्यावरून झेड ब्रिजवर उजवीकडे वळण्यास सुरुवातीला बंदी घालण्याचे पोलिसांनी जाहीर केले होते, परंतु वाहन चालकांना अडवण्यात आले नाही. त्यामुळे परिसरात कोंडी झाली नव्हती. मात्र नव्या बदलाची माहिती नसल्यामुळे सकाळी आणि दुपारी वाहन चालक रस्त्यांवर रेंगाळताना दिसत होते. रस्त्यावर वळणाऱ्या वाहनांमुळे काही वेळा कोंडीही होत होती. टिळक चौकातून वळण घेऊन झेड ब्रिजच्या दिशेने जाण्यासाठी तुलनेने मोकळा रस्ता असल्याचे दिसून आले. ही योजना सध्या प्रायोगिक स्तरावर राबवण्यात येत असून 15 दिवस अंमलबजावणी केल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल असे पांढरे यांनी स्पष्ट केले. लक्ष्मी आणि केळकर रस्त्यावरील दुकाने सोमवारी बंद असतात. त्यातच रिक्षांचा संप होता. सायंकाळी पाऊस आल्याने रस्त्यावर दिवसभर फारशी वाहतूक नव्हती. त्यामुळे मंगळवारपासूनच या योजनेचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारच्या मुस्लिम समाजातील काही जातींना ओबीसी कोट्यातील आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरातील हिंदू समाजाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून टिळक चौकात, अलका टॉकीज येथे आणि पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेचे महानगर मंत्री अविनाश खराईत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये नाना पवार, भास्कर चिल्लाळ, सहमंत्री मनोहर ओक, उमेश भोसले, केतन घोगरे, अभिनव आपदेव सहभागी झाले होते. खराईत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून प्रगतीपासून वंचित असलेल्या समाजाला आरक्षण दिले. या वंचित समाजाच्या प्रगतीमध्ये अल्पसंख्याक अडथळा ठरणार आहेत. अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, वनवासींच्या आणि गुणवान हिंदूंच्या शिक्षण आणि नोकरीतील हक्कांच्या जागा हिरावून घेतल्या जाणार असल्याने धर्माच्या नावाखाली दुफली माजण्याची शक्यता आहे. कोणत्याही धर्माच्या आधारावर आरक्षण देणे हे घटनेविरोधी आहे. त्यामुळे मुस्लिमेतर ओबीसी प्रवर्गावर सामाजिक अन्याय होणार असल्याचे विश्वास गांगुर्डे यांनी सांगितले. नाना पवार, भास्कर चिल्लाळ यांचीही भाषणे झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी अचानक आलेल्या पावसाने यथेच्छ ओले चिंब केले. दुपारपर्यंत चटका देणारे ऊन, त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे गायब झालेले ऊन आणि सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेला वळवाचा पाऊस यामुळे नागरिकांना एप्रिलमध्ये जून महिन्याचा प्रत्यय घेता आला.
तासाभरात शहरात 1.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून पाऱ्याने 39 अंशांची पातळी गाठली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला. दुपारनंतर आकाशात ढग जमा झाले, तेव्हाच वरुण राजाच्या आगमनाचा अंदाज आला. अपेक्षेप्रमाणे सायंकाळी 5च्या सुमारास जोराचे वारे आणि गडगडणारे ढग यांच्या संगतीने पाऊस आला. कोथरूड भागात काही ठिकाणी गाराही पडल्या. कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात पावसाळी गटारांची स्वच्छता झाली नसल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली होती. आनंदनगर, हिंगणे परिसरात काही काळ वीज गायब झाली होती. दरम्यान पुण्याव्यतिरिक्त राज्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे उन्हाची तीव्रता कायमच होती. देसाई बंधू आंबेवाले 81व्या वर्षात पदार्पण करत असल्याने विविध योजना राबवणार आहेत. अमेरिकेत स्थायिक झालेल्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांना आता रत्नागिरी आणि देवगड हापूस पुण्यातून पाठवता येणार आहे. देसाई बंधू आंबेवाले यांनी ही योजना सुरू केली असून त्यासाठी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. कॉर्पोरेट समारंभांमध्ये गिफ्ट देण्यासाठी आंबा व्हाउचर योजना आणि ऑनलाईनद्वारे देशभरात आंबा घरपोच पोहोचवण्याची सुविधाही सुरू करण्यात आल्याचे देसाई बंधूचे संचालक मंदार देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यासाठी अस्सल हापूस उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगात कुठेही घरपोच आंबा ही योजना सुरू करण्यात येत आहे. नोंदणी केल्यास आंबे पोहोचवण्याची जबाबदारी देसाई बंधू आंबेवाले घेणार आहेत. समारंभ, कॉर्पोरेट कंपन्यांनी गिफ्ट देण्यासाठी आंबा गिफ्ट व्हाउचर योजना सुरू केली आहे. 300 ते 1000 रुपयांचे व्हाउचर उपलब्ध असून त्याद्वारे 31 मे पर्यंत आंबा खरेदी करता येईल असेही यावेळी सांगण्यात आले. लांबलेली थंडी, दिवसा उष्णता आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलांमुळे आंब्याचे 2 बहर वाया गेले आहेत. त्यामुळे सुमारे 20 ते 25% उत्पादन हाती येईल. आवक कमी होणार असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच दर असतील असेही देसाई यांनी यावेळी सांगितले. यंदाच्या वर्षी देसाई बंधू आंबेवाले यांना आम्हाला 81व्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत आणि ही आनंदाची एक गोष्ट आम्हाला सर्व पुणेकरांना आणि आमच्या असंख्य ग्राहकांना सांगावीशी वाटते. यंदाचा हंगाम, आंब्याचा जो हंगाम आहे हा सर्वसाधारणपणे 15 ते 20% आहे आणि अजूनही लोकांना आंब्याची उत्सुकता अशी राहिलेली आहे की अजून आंबा कधी येईल आणि कधी खरेदी करता येईल याची जी उत्सुकता आहे ती आता पुढच्या 8 ते 10 दिवसापासून आंब्याची आवक ही चांगल्या मुबलक प्रमाणात येऊन चांगल्यात चांगल्या प्रतीचा आंबा हा आपल्या पुणेकरांना आणि सर्वांनाच आंबा प्रेमींना हा खाता येईल. यावर्षी आम्ही 81व्या वर्षात पदार्पण जे केलेले आहे त्यानिमित्त आंबा गिफ्ट व्हाउचर हे खास गिफ्ट देण्याकरिता लहान मोठ्या समारंभांना भेट देण्यासाठी किंवा आंबा प्रेमींसाठी हे आंबा गिफ्ट व्हाउचर हे उपलब्ध केलेले आहे. तसेच आम्ही आमची वेबसाईट www.desaibandhuambewale.com वर आंबा हा भारतात नव्हेच तर परदेशात सर्वत्र घरपोच हा मिळू शकणार आहेत की फक्त या साईटवर क्लिक करा आणि रत्नागिरी आणि देवगडचा अस्सल हापूस आंबा हा जगभर कुठेही तुम्ही घरपोच मिळवा. ही एक नवीनच संकल्पना यावर्षी आम्ही सुरू केलेली आहे. तसेच जे उत्तम क्वालिटीचा आंबा देणे आणि परिपक्व आणि चांगल्या क्वालिटीचा नैसर्गिक पिकलेला हा आंबा हा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे यास आम्हाला 80 वर्ष पूर्ण 81 वर्ष पदार्पण करीत आहोत. याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो आणि हे सर्व यश हे आमच्या असंख्य ग्राहकांचे, पुणेकरांचे आणि पुणेकरांनी दिलेला हा जो विश्वास आहे याबद्दल सर्वांचे आम्ही शतशः आभारी आहोत. जागतिक वारसा दिनानिमित्त भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. भारत इतिहास संशोधन मंडळात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये दुर्मिळ नाणी, चित्रे, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके, शिक्के, पोस्ट कार्ड, स्टॅम्प पेपर, जुन्या जाहिराती, PMC नोटिसा, जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज अशा थोरा मोठ्यांची अस्सल पत्रे, आदिलशाही आणि औरंगजेबाची फारसी फरमाने, तालपत्रे, ताम्रपट, संस्कृत हस्तलिखित पोथ्या आदी पाहावयास मिळत आहेत. याशिवाय चित्रशाळा आणि संग्रहालयाची दालने या प्रदर्शनानिमित्त पाहावयास मिळणार आहेत. हे प्रदर्शन 18 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे.